गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. 7वा अध्याय. यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्थ, तू माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने आपले मन आसक्त करून आणि अनन्य भावाने मतपरायण होऊन योगामध्ये साधन करीत असता सर्व विभूती, बल, ऐश्वर्य, गुणांनी युक्त व सर्वांचा आत्मरूप अशा मला या प्रकारे संशयरहितपणे जाणशील, ते एक मी तुला रहस्यसहित जे तत्वज्ञान कथन करीत आहे की जे जाणल्यामुळे या संसारात तुला जाणण्यायोग्य असे काही शिल्लक राहणार नाही. हजारो मनुष्यापैकी कोणी एखादा मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यामध्ये सुद्धा एखादाच पुरुष मतपरायण होऊन मला तत्वाने जाणतो, म्हणजेच मला यथार्थ मर्माने जाणतो. हे अर्जुना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश तसेच मन, बुद्धी आणि अहंकार ही अशा या 8 प्रकाराने विभक्त झालेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारे भेद करणारी व अपार आहे, म्हणजेच माझी जड प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, याहून दुसरीला माझी जीवरूप परा म्हणजेच चैतन्य प्रकृती जाण, की जेणे हे संपूर्ण जग साधारण केले जात आहे. हे अर्जुना, तू असा समज की संपूर्ण भूत मात्रा या दोन्ही प्रकृतीपासून उत्पन्न होणारा आहे आणि हे मी संपूर्ण जगताच्या उत्पत्ती तथा प्रलय आहो, म्हणजेच संपूर्ण जगाचे मूळ कारण मीच आहो. म्हणून हे धनंजया, माझ्याशिवाय किंचित मात्र ही दुसरी वस्तू नाही. हे संपूर्ण जगत दौऱ्यामध्ये ओलेल्या मण्याप्रमाणे माझ्यामध्येच ओले आहे. हे अर्जुना, मी पुण्यात रस आहे, तसेच चंद्र आणि सूर्यामधील प्रकाश आहे. संपूर्ण वेदांमध्ये ओंकार मीच आहे. असे आकाशामधील शब्द आणि पुरुषामधील पुरुषत्व मीच आहे. पृथ्वीमधील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज मीच आहे. संपूर्ण भूतमात्रामधील त्यांचे जीवन म्हणजेच ज्यामुळे हे जगतात ते मीच आहे. आणि तपस्व्यामधील तप मीच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.